जय मित्रांनो, आपण परभणी जिल्ह्यात आलेलो आहे आज. आणि परभणी जिल्ह्यामधला आमचा एक विद्यार्थी आहे जो रायगडला भरती झाला. महाराष्ट्रातले असे बरेच पोरं आहे का ज्यांना आईबापांनी खरोखर खूप दिलं, खूप. आम्ही अकॅडमीत आलो होतो. मी याच्यासाठी दाखवत नाही का तुम्ही आमच्या अकॅडमीला या, आमच्या अकॅडमी ॲडमिशन घ्या. आणि परभणीला मी याच्यासाठी नाही आलो एवढं लांब का 400 किलोमीटर आपल्या शिर्डीपासून 400 किलोमीटर आहे. याच्यासाठी नाही आलो का माझ्या अकॅडमीला तुम्ही आले पाहिजे, माझ्या अकॅडमीत तुम्ही ॲडमिशन घेतलं पाहिजे. हा मोठो हा नाहीच आहे. खरं तर हा मोठो हा आहे का महाराष्ट्रातले जे काही विद्यार्थी आहे का जे स्वतःला असं समजत आहे का माझी परिस्थिती नाजूक आहे आणि मला करता येणार नाही, जे रंजलेले गांजलेले पोर आहे, खरं तर त्यांना सगळं दाखवणं गरजेचं आहे. या परिस्थितीमधून पण असे हिरे घडू राहिले. रायगडला आमच्या पोरांनी 135 मार्काचे टोटल 135 मार्काचे टोटल मारलेले. 43चं ग्राउंड आणि 92ची लेखी, आणि काही मार्क वाढले तर 135 मार्क त्याचे झालेले. पोराला बाप नाही आणि या परिस्थितीमधून सुद्धा त्यांनी करून दाखवलेले. यामध्ये कसं उडायचं. हा एक संसार आहे, त्याचा संसार म्हणण्यापेक्षा हे त्याचं घर आहे. आणि जे पोर म्हणते का आमची परिस्थिती नाही आहे, आम्ही करू शकत नाही, किंवा आम्हाला आईबापाचा सपोर्ट नाही, किंवा मग आम्हाला गरिबी सतावते त्याच्यामुळे आम्ही या कंडिशनमधून येऊ शकत नाही पुढं. खरं मला मी काय एखादा न्यूज रिपोर्टर नाही, खरं मला हे वास्तव दाखवायचं आहे. हे त्याचं आपण ज्याला भक्ती म्हणतो त्याचं देवघर तुम्ही पाहू शकताय. हे देवघर. तर ह्याच परिस्थितीतून खरे हिरे घडून राहिले. आणि मी अजून पण महाराष्ट्रातल्या पोरांना सांगू इच्छितो की जर तुम्ही परिस्थिती भाऊ करत असाल, तुम्हाला वाटतं असेल का आमची परिस्थिती नाही आहे आणि आम्ही करू शकत नाही, तर हे ज्वलंत उदाहरण. आमच्या पोराने रायगडला 135 मार्क मारून दाखवले. 135 ह्याच परिस्थितीतून. त्याच्यामुळे जे लुक्क्यासारखे बसून आहे त्यांना वाटतं मी करू शकत नाही ना आमचा दम नाही, त्यांनी किमान आदर्श घेतला पाहिजे. आजपर्यंत आम्ही व्हिडिओ कॉमन बनवले, पण हे बॅकग्राऊंडला येऊन आज हा परभणी जिल्ह्यातला माझा व्हिडिओ आहे. परभणी जिल्ह्यातलं कोणतं गाव येते? डोंगर पिंपळ हे गाव आहे, तालुका गंगाखेड. आणि ह्या गंगाखेड तालुक्यातली वास्तव परिस्थिती आहे. या घरातून हा हिरा घडला आणि उद्याचा रायगड पोलीस आमचं ह्या घरातूनच जन्माला येऊन ह्या घरातूनच तो आज महाराष्ट्राची सेवा करणार आहे. त्याच्यामुळे मला महाराष्ट्रातल्या तमाम विद्यार्थ्यांना परत सांगू वाटतं, ह्या भरतीचा आणि ह्या सगळ्या परिस्थिती भाऊ करू नका. येणारी आगामी भरती आहे आमच्याकडे आहे, मी बिलकुल बोलत नाही ना माझ्या मी अकॅडमीचं नाव सांगत. तुम्हाला जिकडं जायचं तिकडं जा, पण भरपूर चांगलं भरती येते. कॉम्पिटिशन दिवसेंदिवस वाढते. स्वतःला सिद्ध करून दाखवा, कुठेतरी होऊन दाखवा. आणि आगामी भरतीमध्ये तुमची परिस्थिती बाजूला ठेवून आपला नाणं वाजलं पाहिजे, आपला शिक्का वाजला पाहिजे. स्वतःला प्रूफ करून दाखवा. जय हिंद, जय भारत.